हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात मस्तपैकी गरम गरम पोहे घेऊन खाऊन झाली आणि त्याच्यासोबत मस्त गरम गरम चहा हे सगळं घेतलं, नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बाकीची रुटीनची कामं आहेत ती करून घेतली. दिवसभराची बेडशीट वगैरे लावणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तर इथे बाहेरून काल आम्ही ड्रायफ्रूट्स आणले होते, तर तेच मला भरणीमध्ये भरून घ्यायचे होते. तर ह्या तुम्हाला मी भरण्या तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ह्या भरण्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत. तर याचा 3चा सेट आहे. तर खूप छान आहेत, त्या असे ट्रान्सपरंट आहेत आणि आपल्याला कळतं पण म्हणजे याच्यामध्ये काय आहे. आणि ड्रायफ्रूट्स असे समोर असेल तर आपल्याला खाण्यात पण येतात. त्यामुळे मी अशा ड्रायफ्रूटसाठी 3चा सेट हा मागवलेला होता. तर संध्याकाळी मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे यांना असं वडे खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे मी इथे वडे बनवले होते आणि अंशला वडे नको होते. तो म्हटलं मला मम्मी ब्रेड पिझ्झा दे. तर मग त्यासाठी मी इथं असा ब्रेड पिझ्झा बनवते. बऱ्याचदा मी असा त्याला ब्रेडचा पिझ्झा बनवून देत असते. तर हे ऑर्गॅनो वगैरे चिली फ्लेक्स वगैरे हे सगळं यूज करून मी त्याला बनवून देत असते. तर अशा प्रकारे. आणि इथे तुम्ही बघू शकता अंशला किती आनंद झालेला आहे, कारण त्याला मी तो ब्रेड पिझ्झा बनवून दिलेला होता म्हणून तो डान्स करत होता. तर ते पण मी थोडंफार शूट घेतलं. आणि इथे तुम्हाला मी माझ्या थोडीशी बाल्कनीची झलक दाखवते. तर इथे सदाफुलीची झाडं लावलेली आहेत, तर त्याला खूप छान फ्लावर्स आले होते. तर माझ्याकडे आणखीन खूप सारी सदाफुलीची झाडं होती, पण त्याला माहीत नाही काय झालं, ती अचानकच सुकून गेली. खूप छान वाढलेली पण होती, त्याला फ्लावरिंग पण खूप होत होतं, पण अचानकच ती सुकून गेली. तर इथे माझं कुंडीमध्ये मिरचीचं रोप आलेलं आहे, पण ते मी लावलेलं नाही आहे. पण ते कसं काय आलेलं आहे मला माहीत नाही. आपोआपच तिथे आलेलं आहे आणि त्याला फुलं पण आलेली आहेत. तर थोड्या दिवसात त्याला मिरच्या पण येतील. आणि इकडे मी कोरफड लावलेली, तर ती पण खूप छान आलेली आहे. आणि त्याच्या बाजूनी पण आणखीन भरपूर कोरफडीची रोपं आपोआप आलेली आहेत. आणि मी ते जेव्हा गावी गेले तेव्हा ह्या 3-4 कुंड्यामधली झाडं आपोआपच सुकून गेलेली आहेत. ती का सुकून गेली तेही मला नाही कळलं. आता मला पुन्हा तिथे रोपे लावायची आणखीन. तर आता मी छान छान अशी फ्लावरची रोपं घेऊन येणार आहेत. तर तेच तिथं रिपोर्टिंग करणार आहे आता मी. वातावरण तुम्ही बघू शकता किती आभाळ आलेलं आहे आणि आता खूप जोराचा पाऊस येणार आहे आणि विजा पण खूप कडकडत होत्या. तर मस्त तासभर पाऊस पडून गेलेला आहे आणि आता संध्याकाळी 7 वाजत आहेत. तर आता आम्ही बाहेर निघालो आहे, कारण मला थोडीशी सामान घेऊन यायचं आहे बाहेरून. तर त्यासाठीच आम्ही निघालो आहे. आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं, पाऊस पडून गेलेलं होतं, त्यामुळे अशी थंड हवा सुटलेली होती. आणि गाडीमध्ये आम्ही जुनी गाणी लावलेली होती आणि तीच गाणी ऐकत ऐकत निघालो होतो. तर असा होता माझा आजचा दिवस, तोच तुमच्यासोबत मी शेअर केला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग तर ते मला कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.